शेतकरी मित्रांनो, रामराम. मी दीपक आसाराम बुनगे. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलमध्ये. भरपूर शेतकऱ्याची विचारणा असते, व्हॉट्सअपला मेसेज असतो, फोनही असतो की वीजबाधा झालेली, वीजबाधा झाल्यानंतर काय लक्षण आहे, काय करायला पाहिजे. तर याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगाच्या संदर्भात चर्चा करणार आहे. सुरुवातीला सांगतो वीजबाधेचे प्रकार कसे आहेत. तर जमिनीतून वीजबाधा एक होते, हवेतून एक वीजबाधा होते, त्यानंतर बाहेरील एखादा व्यक्ती तुमच्या शेडमधून येऊन गेला त्याची एक वीजबाधा होऊ शकते, शेडनेटमधून वीजबाधा होऊ शकते, त्याच्यानंतर बाजूला जर फवारलं त्या हवेतून वीजबाधा होते. तर असे वीजबाधेचे प्रकार आहे. तर व्हिडिओ फार लंबा होईल म्हणून एकच विषय घेऊ, जमिनीतून वीजबाधा. हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्याच्या पिरियडला समोर यायला लागलेला आहे. तर जमिनीतून वीजबाधा कशी होते आणि त्याला काय करायला पाहिजे. तर जमिनीतून वीजबाधा काय होते, तर जमिनीमध्ये आपण भाजीपाला केलेला आहे, हळद केलेली आहे, अद्रक केलेली आहे, केळी केलेली आहे, द्राक्ष केलेले आहे. तर अशा जमिनीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये केमिकल खाली जमिनीमध्ये पडलेले आहे. आळीचं आयुष्य हे फक्त एकच महिन्याचं असतं, ती फार सेन्सिटिव्ह आहे. आणि माणसाच्या पिढीचा विचार जर केला तर एक पहिले आपण धरत होतो 100 वर्ष हा माणूस जगणारी पिढी धरत होतो. पण आता जर आपण आजूबाजूला बघितलं तर आता तितकं आयुष्यमान राहिलेलं नाही, त्याचं आयुष्य हा कमी झालेलं आहे. कमी होण्यामागं कारण बऱ्याच प्रमाणामध्ये जमिनीमधून फवारणीतून केमिकलचा शरीरात जाणं, त्याचे बरेचसे प्रॉब्लेम बाहेर येणं हे सुद्धा त्यात आहे थोडंफार. तर याच्यामधून आपण जे कोराजनसारखे, थायमिडसारखे किंवा मग जे भरपूर दिवस थांबणारे जे औषधं आहे, कधी कधी असं वाटतं की ह्या औषधाला मान्यता भेटली कशी, कारण की ज्या औषधाचा 1.5 2 वर्षापर्यंत रिझल्ट राहू शकतो जमिनीमध्ये, तर हे जमिनीला, पर्यावरणाला, माणसाला घातकच आहे असं आपण म्हणू. तर ज्या जमिनीमध्ये हे मी जे सांगितलेले सगळे पिकं केलेले आहे त्या जमिनीमध्ये तुतीला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ह्या जमिनीमध्ये जर म्हणजे एखाद्याला जर 1.5-2 एकरात, कालच फोन होता, 2 एकर जमीन होती, 1.5 एकरमध्ये तुती लावली, अर्धा एकरमध्ये भाजीपाला होता. तर 2 वर्षापूर्वी भाजीपाला केला होता, त्याचा प्रॉब्लेम आता दिसत होता. तर त्याचं काय म्हणजे दिसतो कसा, तर पोचट कोश होणं, त्याच्यानंतर आळी एकदम स्ट्रॉंग दिसेल तुम्हाला. शेवटला 5व्या अवस्थेमध्ये ती कोश करायला लागली की टोटल तुमचे 200-300 अंडीपुंजी किती असो पूर्ण पोचट कोश होणार. तर हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर आळी जोपर्यंत कवळा पाला आहे, वरचा पाला आहे, तोपर्यंत चालणार. नंतर आपण जसं जास्त पाला टाकायला लागलो तसं आळी मोठी होण्याच्या ऐवजी लहान होत जाणं आणि शेवटी मरणं, हा एक प्रॉब्लेम आहे. आळीची वाढ सम नसणं, एक आळी मोठी झालेली आहे एवढी खायला आणि दुसरी आळी लहान होत चाललेली आहे. तर असं होऊ शकतं की तिला शेंड्याकडचा भाग खायला गेला किंवा मग जिथं केमिकल त्या भागात नाही आहे पानामध्ये, ते पानं खाऊ घेतले, ती जगली दुसऱ्या जगल्याने, असंही होतं. तर याचा जो प्रॉब्लेम आहे हा शेवट हा आळीचा मरणार होतो, पण तिचा लाळ ग्रंथीवर परिणाम होतो. जर चॉकीवाला असेल आणि तिने जर अशा केमिकलचा पाला टाकला असेल तर चॉकीमध्ये बऱ्यापैकी परिणाम असा होतो की आळी कालांतरामध्ये पाहिलं होतं आपण की आळीनं कोशच केला नव्हता, 2 महिने झाले तरी तिनं कोश केला नाही. तर ते केमिकलचा प्रॉब्लेम होतो, लाळ ग्रंथीमधून लाळ सुटत नाही. तर अशा प्रमाणामध्ये चॉकीपासून ते मोठ्या आळ्यापर्यंत याचा प्रॉब्लेम येतो. आळी ही सेन्सिटिव्ह आहे आणि तिला आपल्याला लक्षात जरी नाही आलं यात औषध आहे का, केमिकल आहे की नाही, पण त्या आळीच्या खाण्यावरती आपल्याला लगेच समजतं की पाल्याचा प्रॉब्लेम आहे की नाही आहे. नवीन शेतकऱ्याला काय करायला पाहिजे की नवीन जर तुती तुम्ही लावली असेल तर शेड वगैरे, जर घरची परिस्थिती व्यवस्थित नसेल तर शेड वगैरे खर्च होतो. तर अगोदर आपला पाला एका शेतकऱ्याकडे नेऊन एक 15-20-25 दिवसाची एक बॅच असते, ती जर आणलं चॉकी आणली तर 15 दिवसाचीच असते. तर तेवढा पाला खाऊ घालायचा आणि बघायचं की याच्यात केमिकल आहे की नाही आहे, आणि नंतर मग त्याच्या हिशोबाने आपल्याला शेड बांधायला काही हरकत नाही. जर जमिनीमध्ये थायमिडचा प्रॉब्लेम असेल किंवा मग आपला दुसऱ्या केमिकलचा प्रॉब्लेम असेल ज्याने की आपल्याला समजा प्रॉब्लेम येऊ शकतो, तर आपण काय करता येईल त्याच्यासाठी. याच्या सोडून म्हणजे हे जर आपण जमिनीमध्ये टाकलेलंच आहे अगोदर आणि जर रेशीम उद्योग करायचा तर मग करायचा का नाही करायचा हाही प्रश्न शेतकऱ्यासमोर येतो. तर प्रॉब्लेम नाही, आपण करू शकतो. तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला हे वापरलेले आणि शेतकऱ्याचे अनुभव चांगले आलेले, त्याच्यामुळे सांगायचं ठरलं म्हणून हा व्हिडिओमधून मी सांगायचा प्रयत्न करतो. तर वेस्ट डिकम्पोजर या अगोदरही आपण 2-3 व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर ते काय करतं काय नाही हे अगोदर तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता, 4-5 व्हिडिओ आहेत आपले. तर वेस्ट डिकम्पोजर जर एका महिन्यामध्ये 5000 लिटर जर तुम्ही जमिनीत सोडलं
तर जमिनीमध्ये पुढची येणारा जो लॉट आहे हा विषमुक्त होतो आणि चांगले कोष आपल्या हातात येतात, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून काय करायचं, तर त्या जमिनीमध्ये ज्या जमिनीमध्ये आपल्याला विष बाधा झालेली पाल्यामधून आळ्यामध्ये, तर अशा जमिनीमधून पाला जर मोठा असेल तो पहिले कापून फेकून द्यायचा, किंवा मग गुरांना खाऊ घाला किंवा मग शेळ्या खाऊ घाला, त्याला एवढं सेन्सिटिव्ह नसल्यामुळे ते चालतं त्यांना, किंवा मग टाकून द्या, हे करा. त्याच्यानंतर त्या जमिनीमध्ये आपल्याला 2 पिकं करायची, एक तर मक्का किंवा मग एक तर चुका. मक्का सगळ्याला माहिती आहे, जी आपण गुरांना आणि विकण्यासाठी वापरतो. तर ती जर तुम्ही 20 किलो जर फेकली, पाळी मारायची, फेकायची, पाळी मारायची आणि पाणी द्यायचं, ती उगल 1.5-2 महिन्यामध्ये कापणी करायची, परत एकदा टाकायची. तर मक्का हे जे आहे तर खालून सगळं काही विष काढून घ्यायचं काम करतं, बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे यानुसार. यापेक्षाही चांगला अजून एक मक्कापेक्षाही चांगला पहिला जर नंबर द्यायचा असेल तर चुका. चुका प्रत्येकाच्या भाजीमध्ये असतो, उन्हाळ्यामधली आवडती भाजी काही काही जणांची आहे ती. तर चुका जर आपण जमिनीमध्ये टाकला तर एकरी जास्तीत जास्त 5 किलो या प्रमाणामध्ये टाकला तरी चालतो. तर 5 किलो तुम्ही जर चुका टाकला आणि तो नंतर भाजी म्हणून विका, किंवा कापून त्याचं खत करा, किंवा तिथंच टाका, तर एकरी 5 किलो तो टाकायचा आणि कापून विकायचा किंवा टाकून द्यायचा. या पद्धतीमध्ये तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे करायचं ते करा. तर चुका खूप मोठ्या प्रमाणात जमिनीमधले विष बाहेर काढण्याचं काम करतो. फक्त एकच करायचं आहे, चुका ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये टाकणार आहे तर एकरी 5 किलो आपण चुका टाकल्यानंतर त्या जमिनीत फक्त पाणी द्यायचं, खत द्यायचं नाही. खत न देता चुका काढायचा. जर आपण चुकाच्या कापण्या होत्या तर चुका आपण बाजारामध्ये तुम्हाला जिथं बियाचं दुकान आहे तिथं तुम्हाला चुका मिळू शकतो. तर चुका जमिनीमध्ये ज्यावेळेस आपल्याला टाकायचं आहे त्यावेळेस त्याला आपल्याला फक्त पाणी द्यायचं आहे, त्याला खत टाकायचं नाही. जर खत आपण टाकलं नाही तर जमिनीमधून सगळं चुका काढायचं काम करतो. आणि आपल्याला त्याच्या कापण्या होत्या, जर तुम्ही 1 महिन्याला कापणी जर घेतली तर 2 कापण्यामध्ये तुमचं जे विष आहे हे विष बऱ्यापैकी बाहेर निघण्याचं काम चुका हे करतं. तर त्या हिशोबाने तुम्हाला चुका करता येतो. जर आपण चुका जमिनीमध्ये केला तर बऱ्यापैकी आपल्याला विष बाहेर काढायला मदत होते. मक्का आणि चुका या 2 गोष्टी करता येतील. आणि सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे वेस्ट डिकम्पोजर. आणि असा पण वेस्ट डिकम्पोजर तुम्ही रेग्युलर जर जमिनीला देत राहिले तर बऱ्यापैकी जमिनीचा प्रत सुधारते आणि आपलं विष मुक्त तुती आपल्याला करता येईल. तर जमिनीतून विषबाधा हा प्रकार आपण आज घेतलेला आहे. जर मी सांगितलेल्या हवेतून, शेडनेटमधून आणि व्यक्तीमधून, शेडनेटमधून आपला व्हिडिओ आहे अगोदर, तर या बाकीच्या जर विषयावर व्हिडिओ करायचा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आवडलं तर लाईकचं बटन असतं, लाईकचं बटन दाबायला विसरू नका. त्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचा असेल तर शेअर खाली असतं, तर शेअर व्हॉट्सअप आणि फेसबुक तुम्ही करू शकता. आणि नवीन जे शेतकरी आहेत त्यांना जर तुम्ही हे चॅनल बघत असाल आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर खाली बटन असतं सबस्क्राईब नावाचं, तेवढं बटन दाबायचं, निःशुल्क असतं, त्याला पैसे लागत नाही. आणि बाजूला एक घंटा असतो, तो घंटा जर दाबला तर तुम्हाला नोटिफिकेशन येतं, तुम्हाला व्हिडिओ वेळच्या वेळेवर पाहायला मिळतो. तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.